पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाली असल्याचे तक्रारी दाखल झाल्या होत्या। एका शहरातून मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार फिर्याद दत्तात्रय दादासो शिंदे राहणार विटा यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली होती। ज्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली साहेब व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम यांनी पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घ्यावा असा आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिकी माहिती अंमलदार प्रमोद साखरपे अक्षय जगदाळे यांनी तांत्रिकी माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून हे गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेऊन एकूण विटा पोलीस ठाणे अंमलदार यांनी मोबाईलचा शोध घेत गहाळ झालेले 25 मोबाईलचा शोध घेत 3,75,000 रुपये किमतीचे मोबाईल ताब्यात घेतले। ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्यातील कारवाई करणारे अधिकारी कर्मचारी अंमलदार उत्तम माळी, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, अमोल कराळे, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, हेमंत तांबेवाघ, संभाजी सोनवणे या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कामगिरी केली। तर सायबर पोलीस ठाणे जिल्हा सांगली विवेक साळुंखे यांनी ही कामगिरी करत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला। सदर या मोबाईलचा शोध घेऊन ज्यांचे मोबाईल आहेत त्यांचे मूळ मालकांना परत केले आहेत। त्यामुळे मोबाईल परत मिळाले हे समाधान व्यक्त करत मोबाईल धारकांकडून विटा पोलिसांच्या या दमदार कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले। सदर हे सर्व मोबाईल विटा बस स्थानक, भाजी मंडई तसेच गर्दीच्या ठिकाणाहून गहाळ झाले होते। याच मोबाईलचा शोध घेत या टीमने ही दमदार कामगिरी केली। विटाहून N24 मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। गेल्या काही दिवसापासून विटा शहरामध्ये नागरिकांचे मोबाईल प्रवासादरम्यान अथवा बाजारामध्ये गेल्यानंतर गहाळ झालेले होते। या मोबाईलचा सायबर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही मदत घेऊन ते ट्रेस केले असता आम्हाला जवळजवळ 25 मोबाईल हँडसेट ज्याची बाजारामध्ये किंमत 3,75,000 रुपये आहे, हे सर्व आम्ही मिळवलेले आहेत। आणि आज रोजी त्या संबंधित फिर्यादींना ज्यांचे मोबाईल गेलेले होते त्यांना बोलवून आम्ही आज ते मोबाईल त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत। ही सदरची कारवाई आदरणीय DYSP पद्मा कदम मॅडम यांच्या हस्ते फिर्यादींना ते मोबाईल परत देण्यात आलेले आहेत। ही जी कारवाई आहे ही कारवाई या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम, तसेच विटा पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार उत्तम माळी, पोलीस हवालदार अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक रोहित पवार व पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे यांच्या मदतीने हे मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि ते फिर्यादी यांना परत देण्यात आले। साहेब, तुमचं काम चांगलं आहे, विटा पोलीस स्टेशनचं काम चांगलं आहे, परंतु तालुक्यात अनेक छोट्या छोट्या चोऱ्या होतात, शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी जातात, गायी चोरीला गेलेत, अनेक चोऱ्या वाढल्या, तर काय उपाययोजना काय नेमकं? आमची रात्रगस्त वेळेवरती चालू आहे, आरोपींचा शोध चालू आहे। लवकरच त्या जे चोर आहेत ते चोरटे आम्ही पकडून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो। परंतु भुरट्याच्या चोऱ्या होतात, त्यामुळे सर्वसामान्य लोक अगदी त्रासलेले आहेत, त्यांचे व्यथा आहे की चोरांना लवकर पकडावे आणि हा प्रकार थांबावा। निश्चितपणे जर का कोण संशयितरित्या गावामध्ये आढळून येत असेल तर सांगण्याबद्दल आम्ही पोलीस पाटलांनाही माहिती दिलेली आहे। CCTV फुटेज प्रत्येक गावामध्ये लावण्याबाबत आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि या सर्व तांत्रिक गोष्टींचा मदत घेऊन हे गुन्हे लवकर उघडकीस आणून फिर्यादींना त्यांचा माल परत देण्यासाठी आम्ही सर्व पोलीस प्रयत्न करतो। प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये विटा ते जत या प्रवासाच्या दरम्यान माझा खानापूरच्या आसपास मोबाईल गहाळ झालेला होता। एकतर मातीच्या कार्यक्रमासाठी जात असल्यामुळं मोबाईल हरवलेली घटना मला समजताच मनामध्ये खूप विचित्र असे जे डोक्यामध्ये विचार येतात त्या पद्धतीचे येऊ लागले। पण एकतर प्रवास सुरू असल्यामुळं पाठीमागे येऊन तात्काळ विटा पोलीस स्टेशनची संपर्क साधणं हे माझं काम असल्यामुळे मी दुपारच्या वेळेमध्ये विटा पोलीस स्टेशनशी मी संपर्क साधला व तशा पद्धतीची मी तक्रार दिली। त्या अनुषंगानं विटा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे फॉलोअप जवळजवळ 3 वेळा सांगली सायबर सेलला माझे जे EMI नंबर होते ते त्यांनी इकडून पाठवले गेले आणि विटा पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचं यश मिळालेलं आहे।
मला काल रात्री अक्षय सरांचा फोन आला की उद्या सकाळी प्रेस नोट आहे, तर मोबाईलच्या संदर्भामध्ये तुम्ही येऊन जावा. तर मोबाईल मिळाल्यानंतरचा जो आनंद आहे तो निश्चितच सांगण्याच्या पलीकडचा आहे. कारण मोबाईल ज्या वेळेला हरवला त्यावेळेला त्या मोबाईलमध्ये असलेला डाटा असू दे किंवा अन्य काही ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळं होणारा जो आर्थिक असू दे किंवा मानसिक जो त्रास आहे त्या त्रासातून निश्चितच मुक्त झाल्यासारखं थोडं वाटलं. त्याबद्दल मी विटा पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, अगदी मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या दोघांची पण हरवलेली. बोला की तुम्ही. म्हणजे कष्टाने गमवलेला मोबाईल म्हणजे पैसे घेऊन साठवून मोबाईल घेतला होता. ती मोबाईल मी मळ्यात जाताना कामाला मोबाईल माझा पडला, नदीत पडला. तिथून हरवला. परत मी विटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, तर ती मोबाईल 2-3 महिन्यानं गावला. आणि मी सर्व विटा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा मी आभार मानतो. काय आनंद आहे मोबाईल सापडले? मोबाईल सापडलेला खूप आनंद आहे. मोबाईलमध्ये भरपूर काय डाटा होता. नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.